नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे भूतांचा वावर या आपल्या मराठी भयकथा चॅनलवर. आज मी जी कहाणी तुम्हाला सांगणार आहे ती माझ्या लहानपणी आम्हाला माझ्या मैत्रिणीच्या आजोबांनी सांगितलेली घटना आहे, जी त्यांच्या तरुणपणी त्यांच्या आयुष्यात स्वतःबाबत घडून गेलेली होती. आम्ही आमच्या गावी असताना आम्ही दोघी मैत्रिणी कधी आमच्या घरी तर कधी मैत्रिणीच्या घरी जाऊन एकमेकींच्या आजी-आजोबांकडून कहाण्या ऐकत असू. त्यावेळेसच माझ्या मैत्रिणीच्या घरी आम्ही गेलेलो होतो, तेव्हा माझ्या मैत्रिणीच्या आजोबांनी त्यांच्या आयुष्यात घडलेली एक भयानक भुताची कहाणी आम्हाला सांगितली होती. माझ्या मैत्रिणीच्या आजोबांनी अशीच एक कहाणी आम्हाला सांगायला सुरुवात केली. ते त्यांच्या तरुणपणी, म्हणजे ही गोष्ट साधारण 30 वर्षापूर्वीची, 30-40 वर्षापूर्वीची घटना होती, ज्यावेळेस ते नवीनच एका राजापूर नावाच्या गावात शिक्षक म्हणून नोकरीसाठी लागले होते. त्या गावात ते नुकतेच पोहोचले होते. मी जेव्हा राजापूर या गावामध्ये पोहोचलो, तेव्हा त्या गावच्या एस.टी. स्टँडपाशी कोणीच नव्हतं. म्हणजे एस.टी. स्टँड फक्त नावालाच होतं. तिथे फक्त एसट्या यायच्या आणि निघून जायच्या. तिथे स्टँडवर कुठल्याही एसट्या फार वेळ थांबलेल्या नसायच्या. मी सुरुवातीला तिथे घाबरलो, कारण एस.टी. स्टँडसारखं ठिकाणसुद्धा फार सुनसान झालं होतं आणि फार भयानक दिसत होतं. तेव्हा मी तिथे काही काळ थांबण्याचा विचार केला. ज्या गावात मला शिक्षक म्हणून नेमलं आहे, त्या गावचा सरपंच किंवा इतर शाळेतल्या दुसरे प्राध्यापक वगैरे मला नेण्यासाठी येतील किंवा त्यांनी कुठला माणूस पाठवला असेल, या विचारात मी काही वेळ तिथेच उभा राहिलो. नंतर थोड्या वेळानंतर मी विचार केला की कदाचित आता कोणी येणार नाही, म्हणून मी एकटाच माझी बॅग घेऊन तिथून चालत चालत गावाकडे निघालो. गावचा रस्ता फार सुनसान होता, त्यामुळे मी भराभर पावलं टाकत चाललो होतो. मला पोहोचायला रात्रीचे 8-8:30 झाले असतील. इतका अंधार होता, असं वाटत होतं की रात्रीचे 12-1 वाजले असतील. इतकी भयान शांतता आणि सगळीकडे पसरलेला काळोख. लांबपर्यंत दूरवर मला काही घरांमध्ये उजेड दिसत होता, त्यामुळे मी भराभर पावलं टाकत त्या घरांच्या दिशेने चालत चाललो होतो. कसाबसा मी त्या घरांच्या जवळ पोहोचलो. त्या घरांच्या जवळ पोहोचताच काही माणसं घरातल्या दारात शेकोट्या करून बसलेली मला दिसली.
त्या गावातल्यांनी मला विचारलं, कोण पाहुणं तुम्ही? तेव्हा मी सांगितलं की गावामध्ये जी शाळा आहे त्या शाळेत मी नवीनच शिक्षक म्हणून रुजू झालो आहे, त्याकरताच मी आलो आहे. तेव्हा गावातल्यांना ओळख पटली. काही गावकरी माझ्यासोबत मला त्या गावातल्या शाळेजवळ असलेल्या त्या प्राध्यापकाच्या घरी घेऊन गेली. तेव्हा प्राध्यापक घरातून आला. तो थोडासा आजारी असल्याचा वाटत होता. तेव्हा तो प्राध्यापक मला म्हणाला, माफ करा मला, मी तुम्हाला घ्यायला येऊ शकलो नाही, कारण माझी प्रकृती थोडी ठीक नव्हती. तेव्हा मला काही खास वाटलं नाही. मी ठीक आहे, असू द्या, मी आलो आहे, असं म्हणून मी विषय संपवला. त्यानंतर त्यांनी मला आजची रात्र त्यांच्याच घरीच राहण्यासाठी सांगितले. त्यामुळे दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर मी आणि तो प्राध्यापक आम्ही दोघं शाळेच्या दिशेने गेलो. शाळा तशी फार मोठी नव्हती. 4-5 वर्गांची ती छोटीशी शाळा होती. 5वीपर्यंतचेच वर्ग त्या शाळेत होत होते. त्यानंतर मात्र गावातल्यांना 10वीपर्यंतच्या शिक्षणासाठी तालुक्याच्या गावी जावं लागत होतं. दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये मी माझा पहिला दिवस छान घालवला. सगळ्या माणसांची आणि तिथल्या लहान मुलामुलींची मी ओळख करून घेतली. बाकी सर्व पूर्वी फार शिक्षक नसायचे, त्यामुळे आम्ही फक्त 2-3च शिक्षक त्या अख्ख्या वर्गांना शिकवायला होतो. त्यामुळे त्या गावात फक्त प्राध्यापक सोडले तर आम्ही 2-3च शिक्षक त्या गावी शिकवत होतो. तो दिवस शाळेचा संपल्यानंतर मला प्राध्यापकांनी एका थोड्याशा लांब अंतरावर असणाऱ्या हवेलीसारख्या दिसणाऱ्या घराकडे मला नेलं. त्या घरात एक नोकरसुद्धा होता. तो थोडासा वयस्करच होता, पण तो फार पूर्वीपासूनच, म्हणजे त्यांच्या वडिलोपार्जितपासूनच त्या हवेलीचे नोकर म्हणून तिथे काम करत होते. त्यानंतर त्यांच्या जागी तो सुद्धा त्याच हवेलीच्या देखभालीचं काम करत होता. प्राध्यापकांनी मला त्या हवेलीची दिशा दाखवली आणि मला माझ्या राहण्याची सोय तात्पुरती त्या हवेलीत केली आहे, असं सांगितलं. आणि त्या हवेलीतला नोकर तुमची देखभाल करेल आणि सगळ्या सोयी करेल, असं देखील सांगितलं. प्राध्यापकांना मी आग्रह केला की आपण पण माझ्यासोबत त्या हवेलीमध्ये यावं, पण तो प्राध्यापक थोडासा घाबरल्यासारखा झाला आणि काहीतरी तब्येतीचं कारण सांगून तो तिथून निघून गेला आणि मला एकट्यालाच त्या हवेलीत जाण्यासाठी सांगितलं. मला थोडा वेळ ते सगळ्या गोष्टी विचित्र वाटल्या, पण मी त्याचा काही फार विचार न करता त्या हवेलीमध्ये गेलो. हवेलीत गेल्यानंतर त्या नोकर माणसाने मला खाण्यापिण्याची सोय केली आणि तिथली हवेलीचीच एक खोली माझ्यासाठी स्वच्छ करून वापरण्यासाठी दिली होती. मी जेवण झाल्यानंतर आराम करण्यासाठी म्हणून माझ्या त्या खोलीत गेलो आणि
शांत झोपी गेलो. सुरुवातीचे 4-8 दिवस त्या हवेलीमध्ये एकदम व्यवस्थित गेले. संध्याकाळी मात्र ती हवेली फार भीतीदायक व्हायची. पण मी फार विचार केला नाही, कारण मी ज्यावेळेस गावात आलो त्यावेळेससुद्धा गावातलं एस.टी. स्टँड मला फार भीतीदायक आणि सुनसान वाटलं होतं. कदाचित ते गाव थोडंसं ओसाड होतं, त्यामुळे अशी भीतीदायक ठिकाणं वाटत होती, असा मी विचार करत होतो. 4-8 दिवसांनंतर मी त्या नोकरमाणसाशी चांगली ओळख करून घेतली. एके संध्याकाळी मी त्या हवेलीच्या नोकराला म्हणालो की मला हवेली फिरवून दाखवाल का? त्यावेळेस तो सुरुवातीला तर त्याने टाळाटाळ केली, पण नंतर मात्र तो तयार झाला. ठीक आहे साहेब, मी तुम्हाला उद्या सगळी हवेली दाखवेन. उद्या शाळेला सुट्टीचा दिवस असल्यामुळे मी सुद्धा कबूल झालो आणि दुसऱ्या दिवशी चहा-नाश्ता घेतल्यानंतर मी त्या नोकरासोबत ती हवेली बघू लागलो. हवेली तशी अतिशय सुंदर, सुरेख आणि सुबक नक्षीकाम केलेली होती. जेवढी भयानक ती रात्री वाटत होती, तेवढीच सुंदर ती दिवसा दिसत होती. हवेलीची नक्षीकामं आणि जुने पद्धतीनं केलेले वास्तूचं सुशोभीकरण हे सगळं अतिशय छान आणि सुबक होतं. साधारण 21-22 खोल्यांची ती मोठी हवेली असेल. सहज हवेली फिरता फिरता माझी नजर एका हवेलीच्या एका खोलीमध्ये गेली. बाकी सगळ्या खोल्या तर तशा बंद होत्या, पण त्या हवेलीची ती खोली थोडीशी फट उघडी होती. दरवाजाची थोडीशी फट उघडी दिसल्यामुळे मी उत्सुकतेने त्या खोलीत जाण्यासाठी म्हणून डोकावलं, तेव्हा तो नोकर मला अडवत होता की आतमध्ये पाहण्यासारखं काहीच नाही. तरीही मी त्या नोकराचं न ऐकता त्या खोलीमध्ये गेलो. खोलीमध्ये तसं भरपूर काही धूळ साचलेली होती. बरेच वर्ष हवेलीमध्ये राहायला कोणीच नसल्यामुळे ती हवेली संपूर्ण बंदच होती. माझ्या राहण्यापुरती म्हणून खाली एक खोली साफ करून काही दिवसांची माझी सोय केली होती. बाकी संपूर्ण हवेली आतमधनं सगळ्या खोल्या ह्या धुळखात आणि अशाच धुळीत भरलेल्या होत्या. त्यामुळे खोलीमध्ये तसं विशेष काही नव्हतं. पण खोलीमध्ये एका बाजूला एक पलंग होता आणि एका बाजूला एक आरसा होता, जो जुन्या पद्धतीच्या ज्या राजा-महाराजांच्या हवेलीत कसे आरसे वगैरे असायचे, तशा पद्धतीचा सुबक नक्षीकाम असलेला लाकडी दरवाजांमध्ये रोवलेला तो आरसा होता. तो आरसा मला अतिशय आवडला. त्यामुळे मी त्या नोकराला विनवणी केली की मला हा आरसा माझ्या खोलीमध्ये हवा आहे. त्या नोकराने सुरुवातीला मला नकार दिला, कारण त्या जुन्या वस्तू होत्या काही, त्यामुळे तो तिथून ती हलवण्यास नकार देत होता. पण तो आरसा मला अतिशय आवडला होता. त्यामुळे मी
बऱ्याचदा त्याला बोलवून तयार केले आणि माझ्या खोलीत तो आरसा आणून ठेवला. त्या दिवशी मी तो आरसा माझ्या खोलीत आणून ठेवला आणि त्या दिवशी मी रात्री झोपी गेल्यानंतर मात्र मला फार भयंकर अशी स्वप्न पडू लागली. मी अचानक जागा झालो आणि मी हळूच उठून सगळीकडे बघू लागलो, कारण माझ्या स्वप्नात मला कोणीतरी माझ्या खोलीमध्ये एक काळी आकृतीने प्रवेश केला आहे असं स्वप्न पडलं होतं. त्यामुळे मी फार घाबरलो आणि एकदम दचकूनच मी उठलो. मी सगळ्या खोलीमध्ये पाहिलं, मला कुठेच काही दिसलं नाही. हवेलीचा तो नोकर माझ्या बाजूच्याच खोलीमध्ये असल्यामुळे मी त्याला हाक मारण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या तोंडातून आवाजसुद्धा बाहेर पडत नव्हता. माझ्यासोबत काय होतंय हे मला कळत नव्हतं. पण मग मी तिथे जवळच असलेलं पाणी घेऊन प्यायलो. थोडंसं पाणी मी माझ्या चेहऱ्यावर सुद्धा मारलं आणि काय करायचं म्हणून मी तसाच बेडवर निश्चिंत टेकून बसलो होतो. त्या भीतीदायक स्वप्नानंतर मला बराच वेळ जागाच होतो. थोड्या वेळाने मला 1-2 तासांनी पुन्हा झोप लागली आणि ते धडक मी दुसऱ्याच दिवशी सकाळी डोळे माझे उघडले. रात्रीचा तो प्रसंग आठवला तरी माझ्या अंगावर काटा येत होता. मी शाळेला जाण्यासाठी उशीर होईल म्हणून जास्त काही विचार न करता पटकन आवरून निघून गेलो आणि संध्याकाळी परत माझं काम झाल्यानंतर मी घरी परत आलो. घरी आल्यानंतर पुन्हा संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यानंतर मी त्या हवेलीच्या नोकराला विचारलं की नक्की ही हवेली कोणाची आहे आणि ही बऱ्याच वर्ष झाली बंद का असते? इथे कोणी राहत का नाही? याबाबत विचारणा केली असता त्या नोकरमाणसाने मला त्या हवेलीमध्ये फार पूर्वी, म्हणजे तो जेव्हा नवीनच त्या हवेलीमध्ये तरुण झाल्यानंतर त्याच्या वडिलांच्या जागी कामाला नोकर म्हणून लागला होता त्यावेळेसची घटना आहे. तिथे त्या हवेलीच्या मालकाकडून एका महिलेचा, म्हणजेच एका काम करणाऱ्या महिलेचा खून झाला होता. त्यानंतर ती हवेली त्या हवेलीच्या माणसांनी विकून टाकण्याचा प्रयत्न केला, पण गावात अशी वार्ता पसरली की ज्या महिलेचा खून त्या हवेलीत झाला आहे त्या महिलेचं भूत त्या हवेलीमध्ये सगळ्यांना दिसत आहे, असं अफवा पसरली होती. काही घाबरून काही नोकर माणसांनी तिथलं कामसुद्धा सोडलं आणि त्या हवेलीच्या मालकाच्या मुलाला जेलमध्ये नेण्यात आलं होतं. पुढे नंतर बदनामीमुळे त्या सगळ्यांनी ती हवेली सोडून परदेशात सेटल व्हायचा निर्णय घेतला होता.
यानंतर बरीच वर्ष झाली मी फक्त ह्या हवेलीची देखभाल करतो आणि वर्ष 2-4 वर्षातून एकदा त्या हवेलीची माणसं, जे हवेलीचे मालक आहेत त्यांच्या घरातली माणसं हवेली पाहण्यासाठी म्हणून कधीतरी येत असतात. ते सुद्धा एका दिवसाकरता. ती सुद्धा या हवेलीत थांबत नाहीत. त्या दिवशी रात्री सगळी घटना ऐकून झाल्यानंतर मी माझ्या खोलीत येऊन झोपलो. झोपल्यानंतर पुन्हा रात्री मला झोप चांगली लागली, पण रात्री मध्यरात्री 12-1च्या दरम्यान साधारण पुन्हा एकदा मला तसंच स्वप्न पडू लागलं. कोणीतरी काळी आकृती माझ्या खोलीत हळूच आली आहे आणि आता मात्र ती मला त्या आरशासमोर उभी राहिलेली आणि आरशाच्या भोवतीने फिरताना दिसू लागली आणि एकदम ती आकृती त्या आरशामध्ये गेली आणि गायब झाली. अशा भयानक स्वप्न पाहिल्यानंतर मी पुन्हा एकदा ताडकन जागा झालो आणि अंथरुणावरच बराच वेळ विचार करत होतो. आता मात्र मला घाम फुटला होता, कारण चक्क मी त्या आरशात ती काळी आकृती गेली असं भयानक स्वप्न पाहिलं होतं. मी थोड्या वेळाने उठलो. मी फार घाबरलो होतो. तरीही मी विचार करून उठलो आणि त्या आरशासमोर उभे राहिलो. त्यावेळेस मला त्या आरशामध्ये खरोखरच एक काळी आकृती दिसली, जिने एका भयंकर चेहऱ्याचं रूप घेतलं होतं. तो चेहरा अतिशय भयानक होता. इतका भयानक की तो चेहरा बघितल्यानंतर माझ्या तोंडातून जोरात किंचाळी आली. मी किंचाळल्याचा आवाज नोकराला आला. तो ताबडतोब माझ्या खोलीमध्ये आला. तेव्हा त्याने खोलीमध्ये आल्यानंतर मला विचारले की काय झालं. तेव्हा मात्र मला काय त्याला बोलावं ते सुचत नव्हतं. ती रात्र कशीबशी मी जागून काढली. दुसऱ्या दिवशी मी त्या नोकराला घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्या नोकराने सांगितलं की बहुतेक साहेब, पूर्वी जी माणसं म्हणायची ते खरं होतं. तुम्ही तो आरसा उगाचच हलवलात आणि आपल्या खोलीत आणलात. त्यामुळेच कदाचित ह्या हवेलीची आत्मा त्या आरशामध्ये आहे, म्हणून ती तुम्हाला आता सतावत असेल. पण आता ह्यावर काय उपाय? तो आरसा जर मी खोलीतनं बाहेर काढला तरी सुद्धा काही उपयोग होणार नाही, कारण ती आता मला तिने हेरला आहे. ती माझा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. असा विचार करत होतो तेव्हा त्या नोकराने मला एका माणसाकडे नेलं. तो माणूस एक तपस्वी होता आणि त्याला अशा गोष्टींवरचा तोडगा माहीत होता. त्यामुळे मी त्या नोकराकडून जवळजवळ ते गाव सोडून पुढच्या 2 गाव पुढे त्या माणसाला भेटण्यासाठी म्हणून गेलो. त्या माणसाने पहिल्या क्षणी आम्हाला आमच्या बाबतीत काय घडलं आहे ते सांगितलं आणि आम्हाला सांगितलं की यावर एकच उपाय आहे. तो आरसा तुम्ही कुठल्यातरी एका ठराविक अशा मोठ्या वस्तूने, दांडक्याने, जाड लाकडाने किंवा हातोड्याने
तो आरसा फोडून टाका. तो आरसा एका घावेतच त्याचे तुकडे झाले पाहिजेत इतक्या मोठ्याने फोडायचा आहे, असं त्याने सांगितलं. तेव्हापासनं तुम्हाला पडणारी स्वप्नंही बंद होतील आणि तुमच्यावर असलेली ती भयानक सावलीसुद्धा कायमची निघून जाईल. तसं सांगितल्यावर मी त्या नोकरासोबत घरी परत आलो. त्याच रात्री मी रात्रभर मुद्दामून न झोपता एक मोठा जाड लाकूड घेऊन तिथे थांबलो होतो. मध्यरात्री अचानक पुन्हा एकदा असंच झालं. त्या खोलीत अवतीभवती त्या आरशाच्या एक भयानक काळी सावली फिरू लागली आणि अचानक ती सावली त्या आरशाच्या आत शिरली. तेव्हा मी अचानक त्या आरशावर मोठ्याने घाव घातला आणि तो आरसा तोडून टाकला. एका घावातच त्या आरशाचे तुकडे तुकडे होऊन तो आरसा संपूर्णपणे तुटून गेला आणि त्याबरोबरच एक काळी आकृतीचा भयानक असा आवाज आला आणि ती आकृती संपूर्ण जळत होती. जळून ती आकृती अचानक हवेत विरून गेली. हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर माझ्या हातपायाचा थरकाप झाला होता. यानंतर मी विचार केला की त्या हवेलीमध्ये आपण आता थांबायचं नाही. मी ती हवेली सोडून दुसरीकडे माझी राहण्याची सोय करा, नाहीतर मी ही नोकरी सोडून जाईल, असं तिथल्या प्राध्यापकाला सांगितलं. त्यावेळेस त्यांनी तोपर्यंत माझ्यासाठी शाळेच्या जवळच एक घर पाहिलं होतं आणि मी तडक त्या ठिकाणी राहण्यासाठी म्हणून गेलो. मी हवेली सोडली. त्याच दिवशी त्या हवेलीच्या नोकराने सुद्धा त्या हवेलीचा सांभाळ करण्यास नकार दिला आणि तो सुद्धा त्या हवेलीतून निघून गेला. माझ्या आयुष्यात हा घडलेला भुताटकीचा हा भयानक आणि अगदी सत्य अनुभव होता. ही कहाणी ऐकल्यानंतर मी आणि माझी मैत्रीण अगदी दंग राहिलो होतो. आजोबांनी त्यांच्या तरुणपणी त्यांच्या बाबतीत त्यांच्याच आयुष्यात घडलेली भुताची ही खरी कहाणी सांगितली होती. ही होती आजची आपली कहाणी. कहाणी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. आपला चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.